नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही आपल्या देशातील जवळपास 70% जनता ही शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसायांवरती अवलंबून आहे. पश्चिम महाराष्ट्राला आपण शुगर बेल्ट म्हणतो, म्हणजे साखरेचा पट्टा. साहजिकच इथं शेती हा आपला मूलभूत कणा आहे, अर्थव्यवस्थेचं मुख्य चक्र आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं असेल तर दरवर्षी ऊसाच्या हमीभावाच्या प्रश्नावरून एक वेगळा संघर्ष तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यातून काही शेतकरी संघटना आणि त्यांचे नेते पण तयार झाले, पण दरवर्षी ऊसाला हमीभाव मिळावा यासाठी जी काही आंदोलनं होतात त्या आंदोलनातून बऱ्याचदा नवीन प्रश्न तयार होत आहेत. खरं तर शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे, सर्वच शेतीच्या उत्पादनांना हमीभाव मिळाला पाहिजे, ही जुनी मागणी आहे. पण अशा वेळेला गेल्या काही दिवसांपूर्वी अचानक मी एका बातमीमध्ये वाचलं की जशी ऊसाला FRP आहे, किमान हमीभाव आहे, तशा पद्धतीनं दुधाला सुद्धा आपल्याला FRP देता येईल किंवा दिली गेली पाहिजे. मग त्यानंतर माझ्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण झाले की मुळात ऊसाला FRP देत असताना जे काही दरवर्षी प्रश्न तयार होत आहेत, जो काही संघर्ष निर्माण होतोय, तशा पद्धतीनं जर दुधाला FRP द्यायचं ठरवलं तर त्याचं एक निश्चित सूत्र असेल का आणि त्या सूत्राची अंमलबजावणी होणार का? कारण ऊसाच्या FRPला बद्दल सुद्धा एक निश्चित सूत्र आहे, एक इक्वेशन आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही, ही शेतकऱ्यांची तक्रार आहे. आता जर दुधाच्या बाबतीत तसंच झालं तर काय करायचं? या विषयावरती मला जाणून घ्यायचे, समजून घ्यायचे. या अनुषंगानं एकूणच पश्चिम महाराष्ट्रातील जे काही दुग्ध उत्पादन व्यवसाय आहे त्याचं भविष्य काय आहे, दुग्ध उत्पादन व्यवसायासमोरील अडचणी काय आहेत, आव्हानं काय आहेत, अशा अनेक गोष्टींबद्दल मला क्युरिओसिटी वाटली. हा अत्यंत महत्त्वाचा विषय अशा अर्थानं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेकांच्या दृष्टीनं दूध उत्पादन व्यवसाय हा अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे ऊसाच्या उत्पादनाच्या बरोबरीनं आता आपल्याकडं शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाकडे बघितलं जातं. आणि मग जर दुधाला FRP मिळणार असेल तर नक्कीच त्याचं स्वागत आहे, पण ते खरोखर रिअलिस्टिक लेवलवरती, अंमलबजावणीच्या पातळीवरती यशस्वी ठरणार आहे का, हे समजून घेऊया. आणि त्यासाठी आज मी आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेले आहेत या क्षेत्रातील अभ्यासू, जाणकार असे चेतन नरके. नमस्कार सर. नमस्कार. सुरुवातीला तर मी खूप काही बोललेलो आहे. माझ्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. जसं मी आत्ता म्हटलं की ऊसाला FRP द्यावी या विषयावरती सगळेच जण मान्यता देतात, पण प्रत्यक्षात दरवर्षी त्याच्यावरून संघर्ष निर्माण होतो. मुळात अशा पद्धतीनं दुधाला FRP देणं प्रॅक्टिकली फिजिबल आहे का? खरोखरच हा अतिशय सेन्सिटिव्ह आणि खूप महत्त्वाचा प्रश्न. जसं तुम्ही सांगितलं की शेतीपूरक व्यवसाय आणि शेती हा आपला महत्त्वाचा GDP मधला जवळपास 15% हा व्यवसाय आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 1950 वेळी 70%चं आपलं पॉप्युलेशन इन्व्हॉल्व होतं, ते 50%वर आलंय. पण थोडक्यात आपली प्रोडक्टिव्हिटी अजून तेवढ्या पद्धतीने नाही आहे. पण ओव्हरऑल असं बघितलं तर मला वाटतं की जो शुगर केन हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात वाढवला जातो, पण दुधाला देखील FRP देणे शक्य आहे का? मला वाटतं पहिल्यांदा इथून करूया की FRP म्हणजे काय. कारण आपलं जे ऑडियन्स आहे ते काही शेतकरी आहेत, काही नाही आहेत. तर FRP म्हणजे फेअर आणि रिम्युनरेटिव्ह प्राइसिंग. म्हणजे बेसिकली जी प्रोडक्शन कॉस्ट असते त्याच्यामध्ये आपलं ॲग्रिकल्चर कमिशन जे असतं ते प्राइस आणि कॉस्ट, म्हणजे त्याला कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर फॉर कॉस्ट अँड प्राइसिंग, म्हणजे उत्पादन खर्च आणि त्याच्यावरती काही टक्के नफा असं गृहीत धरून जी अमाऊंट येईल ती किमान हमीभाव किंमत. एक्झॅक्टली. त्याला FRP असं म्हणतात. त्याला काय काय लोक MSP असंही म्हणतात, मिनिमम सपोर्टिंग प्राइस, जे आपण बाकीच्या भागामध्ये केली जातं. जवळपास 24 पिकांना ही गव्हर्नमेंटनं आतापर्यंत MSP दिलेली आहे. पण दुधामध्ये जर फॅक्ट बघायला गेलं तर ज्या पद्धतीनं आपण दुधाला FRP देण्यासाठी निघालो तो इंटेन्शन बरोबर आहे. अगदी प्रॅक्टिकलिटी जी किती आहे ती खूप डिफिकल्ट आहे. कारण जर तुम्ही ऊसाच्या FRPला बघितलं तर कुठल्याही वाहनाचा ऊस तुम्ही घ्या, कुठल्याही जातीचा घ्या, त्याला जे कीटकनाशक लागतात, फर्टिलायझर्स लागतात, पाण्याचे किंवा तयार करण्याची पद्धत, तो पॅटर्न सेम आहे. त्याच्यामुळे स्टँडर्डायझेशन ऊसामध्ये करणं रिलेटिव्हली दुधापेक्षा खूप इझियर आहे. त्यामुळे तिथं FRP करणं मला वाटतं इम्प्लिमेंट आहे. पण ते क्वेश्चन्स पुढचे येणं, वाढवून देणे, हे गोष्टी वेगळ्याच आहेत. पण दुधामध्ये बघितलं तर दुधामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाईचं दूध आहे, म्हैशीचं दूध आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, ज्याच्यामध्ये गाई काय काय त्या 2 लिटर पासून जवळपास 20 लिटर जर्सी गाईसारख्या गायी आहेत ते दूध देतात. म्हैशीचंही असं आहे, गीर गाई आहे. त्याच्यामुळे बऱ्याच पद्धतीनं
इथं जर स्टँडर्डायझेशन पुन्हा त्या करायला म्हणजे दुधाचं फॅट किती आहे SNF ह्याच्यावरती आणि पण फॅट अवलंबून असतं. याच्यावरही डिपेंड आहे. त्याचं पशुखाद्य कशा पद्धतीनं दिलं जातं, अच्छा. त्याचं त्याचं वैरण, ह्या तुम्ही प्रोडक्शन कॉस्ट जर बघायला, त्याचं हॉस्पिटलचा खर्च, त्याच्यानंतर ते वासरू संगोपन करताना त्या वासराला दिलेलं खाद्य, त्याच्यानंतर जे लेबर आहे त्याचं सकाळी त्याला आंघोळ घालणं, त्याला स्वच्छ करणं, त्याचं दूध हे करणं, डॉक्टरकडे घेऊन जातो, हे जे इनडिरेक्ट लेबर सुद्धा या सगळ्याच म्हणजे दुधाच्या उत्पादन खर्चामध्येच प्रचंड वैविध्य आहे. एक्झॅक्टली त्याला एक सूत्रामध्ये बांधून ठेवणं इतकं सोपं नाहीये. नाहीये सर. तुलनेनं ऊसाच्या बद्दल थोडंसं सोपं आहे, कारण ऊसाच्या जाती वाण वेगळी असली तर त्याच्यापासून मिळणारं फायनल प्रॉडक्ट जे साखर आहे त्याच्यावरती आधारित आपण ऊसाला दर देऊ देऊ शकतो. बरोबर. म्हणजे साखरेच्या दरावरती ऊसाचा दर ठरतो असं ढोबळपणे बोललं जातं. Definitely. पण दुधाच्या बाबतीत दूध उत्पादक शेतकऱ्याला किमान हमी भाव द्यायचा असेल तर त्याच्यासाठी एकच पॅरामीटर लावून खूप चालणार नाही. व्हॅरियन्स आहेत आणि बरोबर. त्याच्यामध्ये जो तफावत आहे ती एक 5 किंवा 10% नाही तर मे बी 30 ते 40% 5% आहे. म्हणजे ते तुम्ही ऍव्हरेज प्राइस जर काढली एफआरपीची तर ते एवढं सोपं राहणार नाहीये. आपण म्हणूनच मूळ प्रश्न आहे ना की आयडियली दुधाला FRP मिळावी, पण ती द्यायची कशी, इम्प्लिमेंट कसं करायचं. आणि सर टेक्निकॅलिटी तुम्ही बघितली जर आपल्या स्टेटचा विचार केला तर फक्त जे प्रोक्युरमेंट दुधाचं होतं ते 1 ते 3% फक्त गव्हर्नमेंट थ्रू होतं. जवळपास 60% आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमधून होतं आणि 30 ते 35% मे बी 35-40% असेल ते कोऑपरेटिव्ह मधून होतं. त्यामुळे एखाद्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटचा लॉ तिथं लॉ म्हणण्यापेक्षा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिरेक्शन ज्या दिलेल्या आहेत MSP सारख्या, कारण त्या लेजिस्लेटिव्ह नाही, ते दोन फरक महत्वाचा आहे सर. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिरेक्शन्स आणि लेजिस्लेटिव्ह. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जर लॉ सपोर्ट करत असेल तर ते लिगल बाइंडिंग होतं. बरोबर. आता MSP सुद्धा लिगल बाइंडिंग सर नाही आहे किंवा FRP सुद्धा लिगल बाइंडिंग नाही आहे. पण मग ऊसाच्या बाबतीत स्वामीनाथन आयोगानं ज्या शिफारसी दिलेल्या आहेत हो. त्याचा कायदा झालेला नाहीये. सर नाही आहे, कारण तसं बघितलं तर आज तुम्हाला बऱ्याच वेळ ठिकठिकाणी बघितलं तर एका ठिकाणी 2400 देतात FRP ला, काय काय जण 2900 देतात, काय काय जण 3100 देतात. त्यामुळे त्याला असं तो रेफरन्स पॉइंट आहे सर. पण तुम्हाला जरी तो लॉ असेल तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं का, कुणाला जेलमध्ये त्या डायरेक्टरला टाकता येतं का, नाहीच. बरोबर. नाही झालेलं. याचा अर्थ त्याचं इम्प्लिमेंटेशन त्या लॉचं होणं खूप डिफिकल्ट आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे प्रायव्हेट सेक्टर 60 ते 65% प्रोक्युरमेंट जर करत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही डिसेंट्रलायझेशन सिच्युएशन असल्यामुळे त्याचा लॉ इम्प्लिमेंट करणार कसा आणि त्यांना तुम्ही फोर्स कसं करणार. म्हणजे ऊसाच्या बाबतीत जर एवढ्या त्याच्यामध्ये इंटरनल काही अशा खुबी असतील तर मग आपल्या दुधाच्या बाबतीत सुद्धा खूप विचार करावा लागेल. पण मग तुम्हाला प्रॅक्टिकली काय वाटतं, तुमचं मत काय आहे की दुधाला FRP देणं शक्य आहे की नाही. टेक्निकली आस्पेक्ट जर आपण ऍड्रेस करू शकलो असतो, कारण आपण म्हणलं की उद्देश जो दुधाला हमीभाव देणं हा बरोबर आहे का, खरोखरच चांगला आहे. पण त्याच्यामध्ये टेक्निकल डिफिकल्टी मी ज्या सांगितल्या ते जातीचं असतील किंवा त्याचं आरोग्य असेल, त्याचं रेट फिक्स करणं या फ्लक्च्युएटिंग एन्व्हायरमेंटमध्ये खूप डिफिकल्ट आहे. आणि त्याबरोबर तुम्ही जे प्रोक्युरमेंटचा मी जे पर्सेंटेजेस सांगितले त्यात बघितलं तर गव्हर्नमेंटचा कंट्रोल असणाऱ्या किंवा कोऑपरेटिव्हमध्ये तुम्ही करता, पण 60% प्रायव्हेटमध्ये आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लॉ कसा इम्प्लिमेंट करणार ही मोठी त्याच्यामधली इश्यू आहे. हो बरोबर. त्यामुळे एवढं सोपं सर नाही आहे. या टेक्निकल गोष्टी तुम्ही विचार करा की उत्पादकापासून एंड टू एंड तुम्हाला करावं लागेल. FRP आणि MSP यात फरक काय आहे. सर त्याच्यामध्ये फक्त ऊसामध्ये त्याला FRP म्हणतात, पण MSP याला फक्त मिनिमम crops सेलिंग प्राइस आणि हा म्हणजे MSP हा. म्हणजे विक्रीची किमान किंमत, विक्रीची किमान किंमत ज्याच्यामध्ये प्रोडक्शन कॉस्ट कव्हर होते. आणि FRP मध्ये तुम्ही असं म्हणू शकता की थोडंफार एक 5-10% तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट ठेवलेलं असतं, पण ओव्हरऑल ढोबळ मनामध्ये MSP इज इक्वल टू FRP असं म्हटलं तरी चालेल. अच्छा. पण मला सांगा, पश्चिम महाराष्ट्र हा जसं सुरुवातीला म्हटलं की ऊसाच्या बरोबरीनं दुग्ध उत्पादन करणारा हा संपूर्ण प्रांत आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यामुळे इकडे गोकुळ असेल, वारणा असेल, कृष्णा असेल, अनेक कोऑपरेटिव्ह डेऱ्या आहेत, खाजगी डेऱ्या आहेत आणि दिवसेंदिवस हे मार्केट वाढत चाललेलं आहे. बरोबर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण होणारं दूध हे आता पुणे मुंबई पासून अगदी परराज्यांमध्ये सुद्धा जायला लागले, त्याची डिमांड वाढत चाललेली हो आहे. हो पण अशा वेळेला आपल्या आता गोकुळची निवडणूक होऊन गेली, हो. तुम्ही गोकुळचे संचालक पण आहात, हो. निवडणुकीपूर्वी आपण एकदा बोललो होतो. हो आता सध्या तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष गोकुळमध्ये काम करताय, बरोबर आहे. या इंडस्ट्रीत तुम्ही आता खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली काम करताय, हो त्यावेळी तुम्हाला दुग्ध उत्पादन व्यवसाय वाढीसाठी कोणकोणते पॉझिटिव्ह फॅक्टर वाटतात आणि कोणकोणती हर्डल्स वाटतात, अडथळे वाटतात. सर मी थोडेसे स्टॅटिस्टिक्स याच्या आधी देतो. तर आपल्याला 187 मिलियन मेट्रिक टनचं आपलं इंडियाचं आपलं उत्पादन आहे. आपण 1 नंबरला जगामध्ये प्रोडक्शनमध्ये आहे. 30% जगातल्या टोटल
डेअरी प्रोडक्शन मध्ये आपला सहभाग त्याच्यामध्ये भारताचं कॉन्ट्रीब्युशन आहे. नेदरलँड, ब्राझील ते आपल्या नंतर येतात. आपलं 1 नंबरचं कॉन्ट्रीब्युशन, त्यानंतर पाकिस्तान वगैरे हे सगळे देश त्याच्यामध्ये येतात. आता जर तुम्ही ओव्हरऑल तुम्ही बघितलं दुधामध्ये आता सध्या जो कोरोनाचा सिच्युएशन आपल्यामध्ये आहोत, तर इम्युनिटी बिल्ड या गोष्टीवर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. म्हणजे लोक परत आयुर्वेदाकडे वळलेली आहेत, परत प्रोटीन आणि कॅल्शियम युक्त जे पदार्थ आहेत ज्यांना कोरोना झालेला आहे किंवा त्याच्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी, तर प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम मध्ये सुद्धा प्रोटीन आणि कॅल्शियम यासारख्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर ते करताना दूध हा खूप मोठा घटक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर CAGR तुमची ग्रोथ बघितली, कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ बघितली, तर पुढच्या 2025 ते 2030 पर्यंत जवळपास 8 ते 10% केगर रेटनं आपण वाढणार आहोत. केगर रेट म्हणजे तुम्ही जर प्रत्येक ॲव्हरेज काढलं, प्रत्येक डिवायडेड बाय नंबर ऑफ ओव्हर 10 इयर्स टाइम, म्हणजे आपला तुमचा ॲव्हरेज ग्रोथ जी असेल, म्हणजे काय काय वर्षी दूध उत्पादनाची नाही, दुधाच्या डिमांडची, आणि त्या डिमांडला मॅच करायला आपल्याला उत्पादन वाढवावं लागेल. त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये संध्या खूप आहेत. मला वाटतं हा सुवर्ण काळ दुधासाठी असेल. आता मे बी या थोडासा पॅन्डेमिकमुळे जो B2B बिझनेस आहे, म्हणजे रेस्टॉरंट असेल किंवा चहा गाड्या असतील, ह्या बंद झालेत आत्तासाठी, पण हा टेम्पररी फेज आहे. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितला ट्रेंड, आपलं पॉप्युलेशन 130 कोटीहून आपलं जवळपास 2 ते 3% वाढत आहे. आपलं पॉप्युलेशनच्या मध्ये दुधाचं खूप मोठं महत्व आहे. म्हणजे कृष्णापासून आपल्याला माहिती आहे की हा व्यवसाय एक्झिस्ट आहे. त्यामुळे तुम्हाला डेफिनेटली हा व्यवसाय शाश्वत आहे हे आपल्याला पुराणातूनही समजतं. तर त्याचं आपलं खूप महत्व कल्चरमध्ये असल्यामुळे देखील आपल्या इम्युनिटी बिल्डिंग सिस्टम मध्ये याचा आपला हे फंडामेंटल पिलर्स मधला हा दूध, आहारामध्ये दूध हा एक अविभाज्य घटक आहे. मग त्यामध्ये पनीर असेल, आता तूप असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये यायला लागल्या. आता नवीन इम्युनिटी बिल्डिंग साठी व्हे प्रोटीन्स आहे, बेबी मिल्क पावडर आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुधाच्या याच्यामध्ये बघितलं तर आता ते क्रीम्स यायला लागलेत तुमच्या चेहऱ्यासाठी, म्हणजे इनर ब्युटी आणि आउटर ब्युटी, याच्यामध्ये बरेच दुग्धजन्य पदार्थांनी आपण गोष्टी करू शकतो. त्यामुळे ओव्हरऑल ग्रोथ बघितली, कॉस्मेटिक इंडस्ट्री असू दे, तुमच्या प्रोसेसिंग इंडस्ट्री असू दे किंवा लूज मिल्क मध्ये असू दे, अपवर्ड ट्रेंड आहे. उत्पादन इंडस्ट्रीला मरण नाही, ॲब्सोल्युटली नाही. पण आता त्याच्यामधले अडथळे काय आहेत? आता अडथळे म्हणजे तुम्हाला आपण पहिल्यापासून मी नेहमी बोलतो, मी ज्यावेळी ट्रेड ॲडवायझर म्हणून गव्हर्नमेंट ऑफ थायलंडचं काम करतो मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सला, त्यावेळी कुठलीही कॉम्पिटिशन, मला आता लक्षात येते की कुठलीही कॉम्पिटिशन आता लोकल नाही. तुम्हाला स्टँडर्ड जरी इथं कोल्हापूरमध्ये जरी फॅक्टरी टाकली, तर तुम्हाला प्रत्येक आपला क्लायंट असतो किंवा जो कस्टमर असतो किंवा कन्झ्युमर असतो, तो त्याची प्राइसिंग बघतो, त्याची क्वालिटी बघतो, आणि हायजीन सर महत्वाचं आहे. आता आपल्याला काय करतो, आपण दूध ज्यावेळी एखाद्या गोठ्यातून ज्यावेळी संघामध्ये आणत असतो, त्यावेळी किती लोकांनी हात लावला असतो, तो धार काढतो, त्याचा हात स्वच्छ आहे का नाही, ती किटलीमध्ये टाकतो, ती किटली स्वच्छ आहे का नाही, नंतर एका किटलीतून तो दुसऱ्या किटलीत टाकतो, त्या दुसऱ्या किटलीमध्ये गाळणं असतं, ते गाळणं स्वच्छ आहे का नाही, मग ते ट्रान्सपोर्टेशन 3 तासात येतं का, पाश्चराईज केल्यानंतर 50,000च्या खाली आपले बॅक्टेरिया काउंट आहे का, आणि या सगळ्या गोष्टी बघून झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये ती क्वालिटी मेंटेन असेल तरच त्याचा उपयोग आहे. नाहीतर तुम्ही बघता आता नवीन नवीन डिलिशियस किंवा नवीन नवीन प्रोडक्ट जे आलेले आहेत, जे कंपनीज मार्केटमध्ये आलेले आहेत, त्या नेहमी काय म्हणतात, आमच्या दुधाची क्वालिटी बघा, आमचं 3 तासात किंवा 10 तासामध्ये दूध येतं. गोकुळचं दूध हे 3 तासात येतं, हे एक रेफरन्स पॉईंट दिला. पण सर महत्वाची गोष्ट काय की गोकुळ किंवा तुम्ही नंदिनी जे हे ब्रँड्स बघितले किंवा अमूल्स बघितले, हे संघ का करू शकतात, कारण या संघांकडे कॅश सरप्लस आहे, त्यांच्या स्वतःच्या फॅसिलिटीज, कोल्ड स्टोरेजेस पासून दूध जास्त झालं तर लगेच त्याचं भुकटी करू शकता, आणि ती होल्डिंग कॅपॅसिटी आहे. पण जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये लोकांच्या मध्ये घेतलं तर ही कॅपॅसिटी किंवा स्वतःचे कोल्ड स्टोरेजेस नसतात. त्यामुळे ते कोल्ड स्टोरेज नसल्यामुळे त्यांना जास्त जो आपण हमीभाव देतो तो देऊ शकतात का, याचाही तो इश्यू. त्यामुळे तुम्ही फक्त टॉपिक परत रिलेट केला, या गोष्टी सगळ्या ज्या संघाकडे आहेत तीच ती पूर्ण सेवा तो आपल्या क्लायंट्सला देऊ. म्हणजे आता आधुनिकीकरण ही काळाची गरज असणार. ॲब्सोल्युटली सर, ॲब्सोल्युटली. आणि उत्तम प्रेझेंटेशन, मागची आपण बोललो होतो की केवळ माझं दूध किंवा दुग्ध उत्पादनाचे जे बाकीचे जे काही प्रॉडक्ट आहेत, तर ते प्रेझेंट कसं करतो आपण, त्याला आता महत्व राहिलं आहे. फक्त सर हायजीन सगळ्यात, आणि क्वालिटी हे अतिशय मोठ्या फंडा. म्हणजे आपलं जे फर्स्ट मिल्क रिव्होल्युशन झालं डॉक्टर कुरियन साहेबांच्या वेळी, त्यावेळी आपलं काय होतं, दूध उत्पादन वाढलं पाहिजे. आता मला वाटतं हीच परफेक्ट वेळ आहे की सेकंड मिल्क रिव्होल्युशन येणं महत्वाचं आहे. आणि हे मिल्क रिव्होल्युशन क्वालिटी आणि हायजीन या 2 गोष्टीवर, मग त्याच्यामध्ये प्रोसेसिंग वगैरे पण आलं, प्रॉडक्ट पोर्टफोलिओ आला, इनोव्हेशन म्हणजे तुमच्या लॉजिस्टिक पासून तुमच्या एंड टू एंड सप्लाय चेन जी आहे त्या लॉजिस्टिकमध्ये इनोव्हेशन येणं. आता आपण फक्त इन्सुलेटेड व्हॅन्स वापरतो,
त्याच्यामध्ये रेफ्रिजरेटेड व्हॅन्स आणणं महत्वाचं आहे. कारण आता तुम्ही आईस्क्रीम हा जरी पदार्थ घेतला तर आपल्यामध्ये कसं इन्सुलेटेड लाईट गेली, हो. आपलं आईस्क्रीम आहे वितळलं परत गरम परत थंड झालं, म्हणजे याचा अर्थ तो बॅक्टेरिया ग्रो झाला. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी ते आईस्क्रीम खाता तर जळल्यासारखं होतं, त्यामुळे ऍसिडिटी वाढते कारण ते बॅक्टेरियाच त्याच्यामध्ये असतात. अच्छा. त्यामुळे मिल्क रिव्होल्युशन हे सेकंड मिल्क रिव्होल्युशन दिस इज द परफेक्ट टाइम. आत्ता जर हे जर आलं नाही तर आपण भारतामध्ये जर ह्या गोष्टी कन्सिडर केल्या नाहीत तर सेकंड रिव्होल्युशन आपण भारतामध्ये आणलं नाही तर आपण पूर्णपणे वर्ल्डच्या ह्याच्यामध्ये मागं राहू. तुमच्या म्हणण्यानुसार दुसरी दुग्ध क्रांती होण्यासाठी ही परफेक्ट वेळ आहे. मग त्या दृष्टीनं भारतामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये दुधाला वाढती मागणी आहे असं तुमचं म्हणणं आहे? 100%. एकीकडं एका वेगळ्या मुद्द्याकडे लक्ष वेधतो की व्हीगन चळवळ संपूर्ण जगभर वाढत चाललेली आहे. अनेक लोक सांगालेत की आता मी व्हीगन आहे. व्हीगन म्हणजे काय, तर मी कोणत्याही दुधाचा दुग्धजन्य पदार्थांचा वापर करणार नाही, प्राण्यांपासून निर्माण होणाऱ्या कोणत्याही उत्पादनाचा मी लाभ घेणार नाही. या विषयावरती पण मी संवाद प्रतिवादमध्ये 2 एपिसोड केले होते. व्हीगन चळवळीशी कट्टर असलेले अनेक जण वाढायला लागलेत. त्याला आता एक पुन्हा थोडंसं ग्लोरिफिकेशन यायला लागले कारण अनेक सेलिब्रिटी त्याच्यामध्ये जायला लागलेत. अशा वेळेला दूध नको म्हणणाऱ्यांची संख्या वाढत चालली असं तुम्हाला वाटत नाहीये? असं थोडंफार होणार सर, कारण प्रत्येक हा ट्रेंड असतो आणि प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे. लोकांना आता पेटाने आता रिसेंटली अमूलवर एक केस केलेली आहे की तुम्ही हे आईपासून बछड्याचं दूध घेऊन जातात, हे बरोबर नाही, एक क्रुएलिटी आहे. पण कसं आहे की प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे. आता मिल्क जसं आपण गाईपासून विचार करतो, आता त्यांनी प्लांट बेस्ड मिल्क आता इंट्रोड्यूस केलं. आता ते जेल असेल का प्लांट बेस्ड मिल्क असेल, ते मिल्क फक्त नावाला आहे. पण रियालिटी अशी आहे की प्रत्येक हे निश मार्केट असतं. व्हीगन प्रोडक्टसाठी नवीन सेगमेंट तयार झालाय, दॅट इज यू शुड बी लुकिंग ॲज अन अपॉर्च्युनिटी. अच्छा. मिल्क हे फंडामेंटल मार्केट हे राहणारच. ऑफकोर्स त्याचा जो ट्रेंड आहे तो आहे, पण झपाट्यानं वाढतोय की मला वाटत नाही की पुढच्या 30 ते 40 वर्षामध्ये एवढा ट्रेंड होईल की ते ओव्हरटेक करेल मिल्क मार्केटला. पण तो आहे, लोकांचा माइंडसेट त्याप्रमाणे आहे, तो त्याप्रमाणे होत राहील. पण मला वाटतं मिल्क इंडस्ट्रीला धोका कुठेही पोहोचणार नाही, कारण त्याचे बेनिफिट्स जे आहेत ते खूप मोठे आहेत. आणि ही खूप मोठी इंडस्ट्री, आणि आपल्या मी मधी म्हटल्यापासून आपल्या पुरातन काळापासून आपल्या मायथॉलॉजीमध्ये कृष्णानं सुद्धा गायी आणि म्हैशी सांभाळताना हे करत असतो, तर त्यावेळीपासूनचा हा बिझनेस आहे. पण बदलत्या काळानुसार दूध इंडस्ट्री डेव्हलप होत गेली, मोठी होत गेली, वाढत गेली. पण ऍट द सेम टाइम त्याच्यामध्ये सुद्धा अपप्रवृत्ती आल्या आणि त्यामुळे दुधाच्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे भेसळ करण्याचा. अडल्ट्रेशन. हा कितपत भेसळ करण्याचं प्रमाण वाढत चाललंय, कमी होत चाललंय, काय आहे? ह्याच्यामध्ये सर 2 पॉईंट आहेत. ह्याच्यामध्ये अल्ट्रेशन हे वाढत निघाले, ही रियालिटी आहे. आणि रियालिटी काय आहे की मी आता जो शब्द होता की 0 टच मिल्क कलेक्शन, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपल्या इथं कसे आहेत महाराष्ट्रामध्ये डिसेंट्रलाइज मिल्क कलेक्शन्स आहेत. तुम्ही कर्नाटकामध्ये गेला तर नंदिनी एक ब्रँड आहे, गुजरातमध्ये गेला तर हा सेंट्रलाइज अमूल एकच ब्रँड आहे. त्याच्यामुळे जो मधला जो लॉजिस्टिक किंवा भेसळ करण्याचा मध्ये हा प्रश्न येत नाही, कारण हे सगळे ऑर्गनाइज चेन्स आहेत. त्याच्यामध्ये मॉनिटरिंग येतं, त्याला अकाउंटेबल लोक आहेत त्याच्यामध्ये. तर या गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित प्लॅन करून पुढे जायचं असेल तर मला असं वाटतं की डिसेंट्रलायझेशन आपल्याला हार्मफुल आहे. एकच संघ महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट महत्वाची आहे हायजीन आणि 0 टच मिल्क कलेक्शन आहे, तेही खूप महत्वाचं आहे. त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं सर तर याच्यामध्ये क्वालिटी परत आणि हायजीन हे नॉन निगोशिएबल. सेकंड मिल्क तुम्हाला म्हणता इनोव्हेशन किंवा जी दूध क्रांती होणार आहे त्याच्यामध्ये हे फंडामेंटल बेस आहेत, हे रिक्वायर्ड आहेत आणि हे कंझ्युमर एक्सपेक्ट करतो. कारण कुठलीही टीव्हीवर तुम्ही मिल्क प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज बघितली तर ते नेहमी काय म्हणतात, सोनाली मध्ये काय म्हणते की मी आत्ताच मध्ये टेस्ट दूध केलं आणि त्याच्यामध्ये मला हे रिझल्ट्स मिळाले आणि हे 3 तासाच्या आत माझ्या घरी पोहोचलेलं आहे. ही आजकाल लोकांची बेअर मिनिमम रिक्वायरमेंट आहे सर. आणि त्याच्याप्रमाणे आपण जर ह्या चेंजेस आपल्या इंडस्ट्रीमध्ये घडवून आणले नाहीत तर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया सारखे कंट्रीज आता बसलेलेच आहेत. जे आपल्या कंट्रीमध्ये आरसीएफची आपली डील जी होती आसियान कंट्रीज आणि सगळे चायना, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ती आपली का फेल झाली? कारण सोदी साहेबांनी, अमोलजांनी काय सांगितलं की आपल्या शेतकऱ्यांना जो दूध धंदा आहे किंवा याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे ते ओव्हरटेक करतील. ओव्हरटेक का करतील? कारण त्यांची प्रोडक्शन कॉस्ट ही आपल्यापेक्षा कमी आहे. मग आपण याचा विचार केला पाहिजे आपण जनावर कुठली वापरतोय, त्याचं ब्रीड कुठलं आहे, त्याचं आपल्याला पर जनावर किती आपल्याला प्रोडक्शन वाढवता येईल. मला वाटतं ह्या बेसिक फंडामेंटल गोष्टीकडे जाणं महत्वाचं आहे. कारण एक ना एक दिवस
फॉरेन कॉम्पिटिशन डेअरी प्रोडक्टची आपल्याकडे येणारच. तुम्ही टेरिफ वाढवून त्यांना मे बी एक 10 वर्ष थांबू शकाल, बरोबर पण टेरिफ वाढवणं हा टेम्पररी ब्लॉक बरोबर, आहे. अगदी. इन मीन टाइम आपल्या डेअरी इंडस्ट्रीमध्ये आपलं प्रोडक्शन कॉस्ट कमी करणं म्हणजे मी बी आता गोठा पद्धत म्हणजे कमर्शियल बेसिसवर फक्त सर 2 ते 3% आहे. मी तुम्हाला त्याच विषयावरती आता येणार होतो. माझ्या डोक्यात तेच चालू होतं की गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये माझ्या काही मित्रांनी चांगल्या नोकरी सोडून हो त्यांनी तो गोठा प्रकल्प सुरू केला आहे. हो हो तर खरोखर त्याची एक आता क्रेज निर्माण झाली आहे. म्हणजे एक 40-50 गायी किंवा म्हशी घ्यायच्या, गोठा तयार करायचा आणि मग त्या 40-50 पासून 200 ते 300 म्हशी झाल्या असं सांगितलं जाते. इतका खरोखर फायदेशीर हा दुग्ध व्यवसाय आहे का? कारण ऑन द कॉन्ट्ररी दुसऱ्या बाजूला आपल्याकडच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आता दुग्ध व्यवसाय परवडत नाहीये. हां एकीकडं नवीन लोक या लागलेली आहेत गोठा प्रोजेक्ट सुरू करूया म्हणून, दुसरीकडे जी वर्षानुवर्ष काम करतायत ती म्हणतात परवडत नाहीये. काय सत्य आहे नेमकं? दोन्ही सत्य आहे सर. आता मी ते फक्त नाही मग ज्यांना परवडत नाहीये हां. त्यांनी ते अधिक शास्त्रीय दृष्टिकोनातून मेंटेन केलं पाहिजे का? हाच बरोबर पॉईंट आहे, कारण ह्याच्यामध्ये इकॉनॉमी ऑफ स्केल पण येतो. जर तुम्ही 2 म्हशी करून आता जर बघितलं 70 ते 80% जो शेतकरी आहे तो त्याच्या 2 ते 3 म्हशी आहेत. बर त्याच्यामध्ये जे आता गोकुळच्या ह्याच्यामध्ये बघितलं किंवा ओव्हरऑल याच्यामध्ये जर आपण सरासरी बघितलं तर पहिल्यांदा सर 3 त्याच्यात महत्वाचे पॉईंट आहेत. इकॉनॉमी ऑफ स्केल. जर तुमच्या जास्त म्हशी असेल तुमचा जो फिक्स कॉस्ट आहे तो कमी येते, बरोबर. त्यामुळे तो एक महत्वाचा आहे. दुसरं त्याचं आरोग्य सर. त्याला व्यवस्थित पशुखाद्य किंवा सपोर्टिंग मिनरल्स वगैरे ह्या तुम्ही व्यवस्थित गोष्टी दिल्या, ज्या गोकुळमध्ये स्वयंसेविका जाऊन त्याचं हे करतात, पूर्णपणे त्याचं नॉलेज देतात, ते महत्वाचं आहे. त्याचं आरोग्य ठेवणं महत्वाचं आहे. जनावरांचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं महत्वाचं आहे. त्यांना आयुर्वेदिक म्हणजे अँटीबायोटिक्स देण्यापेक्षा आयुर्वेदिक म्हणजे कासाला काय हे झालं असेल तर त्याला आयुर्वेदिक लेप लावणे आणि त्याचं दूध प्रोडक्शन वाढवणे, किंवा IVF किंवा IUF सारख्या ज्या चांगल्या व्यवस्था आता ज्या अनुप कुमार साहेबांनी, आपले प्रधान सचिव आहेत, त्यांनी आता ते मोठ्या कष्टानं करून जी 1200 रुपयाला जी लस मिळायची ती आता जवळपास त्यांनी 100 रुपयामध्ये आणलेली आहे. हे अनुप कुमार सरांचं एवढं मोठं काम मी तुम्हाला सांगतो सर, याच्यामध्ये रिव्होल्युशन, कारण 1100 रुपये त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे वाचत आहेत. त्यामुळे 2 ते 3 वेगवेगळे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन दिले तर चांगलं आहे. हे IUFचं झालं. IVF पण आलं की चांगलं एक म्हैस आणि चांगला रेडा याचे चांगलं बेबी बाहेरच टेस्ट ट्यूब मध्ये करायचं आणि 2 लिटर असणाऱ्या म्हशीच्या पोटात घातलं ते 20 लिटर देणारं देखील बछडं येऊ शकतं. पण हे सगळं निसर्गाच्या विरुद्ध नाहीये, हा वेगळा मुद्दा आहे. पण हे सगळं आपण म्हणजे उत्पादन वाढवायचं दुधाचं म्हणून त्यांच्या मूळ क्षमतेवरतीच परिणाम करतोय असं वाटत नाही का यातनं? मला वाटतं की सर सायन्सनं हे तुम्ही दोन्ही बाजूने याला विचार करू शकता, पण सायन्सच्या दृष्टीने बघितलं तर त्यांना काय आपण हार्म करत नाहीये, किंवा जे त्याचं बेसिक मातृत्व आहे ते आपण बाजूला घेत नाहीये. आपण फक्त चांगल्या ब्रीडचं तिला सायन्स टेक्नॉलॉजीचा वापर करून फक्त तिच्या गर्भाशयामध्ये टाकतोय, जे ह्युमन्स मध्येही होतं. त्यामुळे मातृत्वाला कधी हात लागत नाहीये, फक्त त्या प्रोसेसमध्ये. व्यवसाय करत असताना फार इमोशनल होऊन चालत नाही असं आपल्याकडे म्हणतात. पण यात तुम्ही म्हणतात असं की याच्यामध्ये आपण त्यांना कुठलाही त्यात त्रास किंवा उपद्रव देत नाही. अच्छा, पण आता आपला मूळ मुद्दा जो चालू होता त्यानुसार की जर आपल्याला या दूध इंडस्ट्रीमध्ये प्रॉफिट मार्जिन वाढवायचं असेल तर सामान्य शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? आपले प्रेक्षक हे सर्वसामान्य शेतकरी आहेत, जे दूध उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा सर, गाई म्हशी आपल्याला वाटतं की शेताला तो दुय्यम दुसरा एक पूरक व्यवसाय आहे. मला वाटतं की हा एक नवीन स्वतःची इंडस्ट्री आहे ही. याच्यामध्ये त्याचं नॉलेज असणं महत्वाचं आहे. शेतकरी काय करतो? वैरण महत्वाचा मुद्दा आहे की केवळ तो शेती पूरक म्हणून त्याला साईड बिझनेस म्हणून बघता कामा नये, तर तो मेन बिझनेस आहे असं म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे. तो कमर्शियली रन केला म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी माहित पाहिजेत. एखाद्याकडे एखाद्या फॅक्टरी असेल किंवा तुमच्याकडे कास्ट आयर्न तुमची फाउंड्री असेल तर तुम्हाला माहित पाहिजे कास्ट आयर्न वितळतं किती टेम्परेचरला, कुठल्या मोल्ड मध्ये टाकलं पाहिजे, ते सँड त्याचं काय करतं, त्याला एअर पॉकेट्स असतात. हे जसं टेक्निकल डिसेस आहे, त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांना आता गाई म्हशी पाळायच्या आधी एक 3 ते 6 महिन्याचा कोर्स केला पाहिजे की बाबा काय होतं. वैरण, ते आता वैरणामध्ये आपण म्हणतो आपण उसाचे काढून टाकतो, त्याच्यामध्ये ऑक्सॅलिक ऍसिड असतं. त्या ऑक्सॅलिक ऍसिड मध्ये त्याला गर्भधारणा व्हायला त्रास होतो. ह्या गोष्टी ज्यामुळे एखादा पैलवान तयार करायचा असेल त्याला पैलवानाप्रमाणे तुम्हाला खाद्य दिलं पाहिजे. तुम्ही त्याला अंडर न्यूट्रिशन गोष्टी दिल्या तर तो पैलवान होऊ शकत नाही. ह्या बेसिक आहेत. त्यामुळे टेक्निकली नो हाऊस तुम्हाला पाहिजे. सेकंडली, आता शेतीमध्ये तुम्ही हाच कुठलाही शेती किंवा पीक घेताना आपल्याला गट शेतीचा फंड आहे. तोच आपल्याला फंडामेंटल कॉन्सेप्ट जर आपण ह्याच्यामध्ये किंवा गावातली 10 लोकांनी मिळून 100 गायी एकत्र केल्या तर त्यांचा कॉस्ट ही डिवाइड होईल, लोक व्यवस्थित होतील, आणि तुम्हाला जी सबसिडीज आहेत गव्हर्नमेंट कडून असेल, गोकुळकडचा संघटना असेल, NDDB कडून असेल, नाबार्ड कडून असेल,
तर तुम्हाला जर एकत्रितरित्या काम केलं तर मला वाटतं गटशेतीप्रमाणे मला माहित नाही याला शब्द काय म्हणतात, गट पशुसंवर्धन जर केलं तर मला वाटतं हा नवीन कॉन्सेप्ट होऊ शकतो. थोडक्यात मिल्क रिव्होल्युशनसाठी 2-3 गाया घेऊन चालत नाही. तुम्हाला चांगल्या गायी म्हशी ज्या चांगलं दूध देणार, त्यांना चांगलं एन्व्हायरमेंट दिलं पाहिजे, चांगला आहार दिला पाहिजे आणि टेक्निकल नो पाहिजे. बरोबर. त्यामुळे सर आता 2 ते 3 लिटरची म्हैस असून माझ्याकडे 2-3 म्हशी आहेत त्याच्यावर होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुमचे फिक्स कॉस्ट कव्हर होत नाही तर तुम्ही काय करणार? म्हणजे जो शेतकरी एवढं राबून जे दुधाचं उत्पादन करतो त्याच्याच घरात काळ्या चहाचा तुम्हाला चहा मिळेल, त्याच्यात दूध नसतं पण ते सगळं दूध तो डेअरीला घालतो. मग असं का? अशा वेळी काय पाहिजे, ज्यावेळी तुमच्या उत्तम प्रतीच्या जातीच्या गायी असतील, त्यामुळे IVFचं मी तुम्हाला सर आत्ताच सांगितलं की चांगलं वडील आणि आई असलेलं टेस्टिव्ह बेबी जर टाकलं त्याच्या 20,000 रुपयाचं अनुप कुमार सरांनीच आता आपल्याला NDDB मार्फत मिळालेलं आहे. त्यांनी 20,000चं आहे, त्याच्यामध्ये 5,000 मे बी गोकुळ डिस्कशन करते की आपण देऊ शकतो, 5,000 गव्हर्नमेंट आणि 10,000 मध्ये मी पण विचार करतो की युथ बँकेसारख्या बँकेतून आम्हाला त्याला लोनही देता येईल. त्यामुळे त्याला 0 रुपयामध्ये चांगलं IVF जर त्याला मिळालं तर चांगलं 2 लिटरच्या म्हशीमध्ये जर 20 लिटरचं जर उत्पादन यायला लागलं तर त्याला परवडणार. त्यामुळे तुम्हाला ती जात बघावी लागेल, तुम्हाला तेवढे पैसेही खर्च करायला लागणार पोटेन्शियली. आता पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येतो. आपण सुरुवातीला जसं म्हटलं होतं की उसाला FRP दिली जाण्याचं एक सूत्र आहे, ते तत्वतः सगळ्यांनी मान्य केले. तत्वतः ते प्रॅक्टिकली दरवर्षी होतं तसं नाही. तसं दुधाला देताना ते तत्वतः जरी चांगलं वाटलं तर त्याच्यामध्ये खूप अडचणी आहे. प्रॅक्टिकली ते आपण जेव्हा बघू तेव्हा ते इम्प्लिमेंट करताना त्याच्यामध्ये बरेचसे अडथळे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता तरी इमिजिएटली दुधाला FRP देणं हे नजीकच्या काळात इमिजिएटली शक्य नाहीये. एवढ्याच शक्य वाटत नाही. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, जो सामान्य नागरिकांच्या मनातला मुद्दा, जो दूध उत्पादक शेतकरी नाही, जो ग्राहक आहे. होतं काय की जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉडक्टला दर वाढवून देता, त्या दुधाची खरेदी किंमत जेव्हा तुम्ही वाढवता तेव्हा ऑटोमॅटिकली त्याची विक्री किंमत पण वाढलेली असते. बरोबर आहे. जो उत्पादक आहे त्याला 2 पैसे वाढून मिळाले पाहिजेत, त्याला नाहीये, दुमत नाहीये, त्याला विरोध नाहीये. पण जो सर्वसामान्य नोकरदार आहे, ज्याचं हातावरचं पोट आहे, त्याला मात्र ते महागाईनं खरेदी करावं लागतं. बरोबर आहे. तुम्ही एक इकॉनॉमिस्ट आहात तुम्ही, सो या अर्थशास्त्राच्या अभ्यासानुसार मला सांगा की हे चक्र आहे, मला मान्य आहे, पण त्यातनं काही सोल्युशन नाही. दरवेळी उत्पादकाला पैसे वाढवून द्यायचे म्हणून खरेदीदार ग्राहकानं तो तोटा किंवा त्याच्याबद्दल त्याला महागाईनं ते खरेदी करायचं, हे चक्र कधी थांबणार? आता सर मी खरोखरच हा चांगला मुद्दा तुम्ही केला. ॲज अ इकॉनॉमिस्ट मी ज्यावेळी विचार करतो, मला वाटतं की कोऑपरेटिव्हला यावेळी सुवर्ण संधी आहे. हा जो वेळ आहे, मी असं का म्हणतो सर, कारण कोऑपरेटिव्हमध्ये लोकांची ताकद भरपूर आहे, कारण लोकांनी बनवलं तो लोकांच्या मालकीत सांगा. पैशाची कधीही कमतरता नसते, कारण लोक 10,000 रुपये 1,000 कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये, कोऑपरेटिव्ह सेक्टरमधनं राजकारण बाजूला जायला पाहिजे. राजकारणाचे अड्डे होऊन उपयोग नाही. आपल्याकडे दुर्दैवानं प्रत्येक सहकारी संस्था म्हणजे राजकारणांचे अड्डे हे बनलेले आहेत आणि त्यातनं किती संस्था डब घ्यायला आलेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या अवतीभोवतीच्या बघितल्या आहेत. गोकुळ सारखी एखादीच संस्था की जी वर्षानुवर्षे खूप चांगल्या पद्धतीनं काम करते, पण म्हणून तिथलं राजकारण काही थांबत नाहीये. मी त्या विषयावर बोलणार नाही स्पष्टपणानं, पण गोकुळ मधला राजकारण हा आता पुन्हा एक चिंतेचा विषय व्हायला लागलेला आहे. नाही सर, मी स्पष्ट या विषयावर बोललेलो ऑलरेडी आहे. तुम्ही 1-2-3 दिवसापूर्वी पुढारीतली जर बातमी बघितली तर मी बोर्डालाही बोलताना नेहमी सांगितलेलं आहे की राजकारण हा वेगळा भाग आहे आणि व्यवसाय हा एक वेगळा भाग आहे. राजकारण आता इलेक्शन बरोबर संपलं. आता आमच्या 21 प्रतिनिधींची आमच्यावर सगळ्या उत्पादकांनी सांगितलेलं आहे की आपला हा संघ मोठा झाला पाहिजे. पण त्या 21 मध्ये सुद्धा 17+4 असे जे काही 2 गट होतात ते थांबायला पाहिजेत ना. पण सर बरोबर आहे सर, ते थांबायला पाहिजे, कारण आम्ही हात पूर्णपणे ओपन केलात की जे चांगले संघासाठी निर्णय व्हावेत त्यासाठी मला जे कळतं, मला जे वाटतं की बाबा ज्यातला अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा करून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये काही कुठलाही राजकीय अभिनिवेश आणायचं किंवा इगो आणायचं काही कारणच नाहीये. त्याच्यामध्ये काहीच नाही असं. आणि मी त्याच्यामध्ये पण आता जे मी बोर्डामध्ये एक्सप्लेन करताना हा विषय बोललो होतो की आपले 4 स्तंभ आहेत गोकुळ सारख्या संघाला. एक ग्राहक आहे, एक तुमचा कर्मचारी आहे, तुमचा उत्पादक आहे आणि तुमचा डिस्ट्रीब्युटर आहे. बरोबर. कुठल्याही व्यवसायामध्ये बेसिक मूलतत्व असतं की 2500 कोटी सारख्या संस्थेला कुठेही तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर एका पिलर मध्ये चेंजेस करावेत आणि मग ते स्टेबल झाल्यानंतर. आता आम्ही आमच्या अनफॉर्च्युनेटली आम्हाला महानंदामध्ये चेंज करावं लागलं किंवा पुण्यामध्ये जे चेंजेसचे डिस्कशन सुरू आहेत, त्यामुळे आमच्या
मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आम्ही आता चेंजिंग मोडमध्ये आहोत. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणं किंवा कर्मचारी कमी होणं, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये इनसिक्युरिटी येणं किंवा इन्स्टेबिलिटी येणं या गोष्टी झाल्या. उत्पादकांमध्ये जे आता डिझेलचे भाव वाढत आहेत, पण ॲट द सेम टाइम आम्ही 17 पैशाची बदल करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याच्यामुळे ते जो ठेकेदार असतो तोही अडचणीत येतो आणि त्याच्यामुळे त्याच्या पोटेन्शियली त्या क्वालिटी त्या डिलिव्हर जे 3 तासात गोकुळचं आतापर्यंत दूध येत होतं किंवा मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी ज्या स्टेबल होत्या किंवा जो डिस्ट्रीब्युटर आहे त्याच्यावर प्रेशर आणून आपल्याला हे करणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळं हे खूप डिफिकल्ट होऊन जातं. त्यामुळे मी सल्ला देतानाही बोर्डाला सांगितलं की कुठलेही चेंजेस हे स्वागतार्थ आहेत जे संघाच्या दृष्टीने चांगले आहेत, पण एका वेळी सगळ्या गोष्टी करणं, हा जो 2500 कोटीचा संघ उभारायला 50 ते 70 वर्ष नरके साहेब सारख्यांनी, अरुण नरके साहेबांनी जे याच्यामध्ये कष्ट घेतलेले आहेत, सुवेकर साहेबांचे कष्ट घेतले, ते कुठं रिस्क मध्ये न येणं हे खूप महत्वाचं आहे. अगदी अगदी खरं. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निर्णय घेणे हा व्यवसायाचा एक मुलगा मी पूर्णपणे अगदी क्लिअरली बोर्डाला याच्यामध्ये कमिंग बॅक टू द पॉइंट, मग अशी म्हटलं त्यानुसार की खरेदीदार आणखीन उत्पादक यांच्यामध्ये बॅलन्स कसा साधायचा. तुम्ही मी मधीच सांगितलं सर, कोऑपरेटिव्ह मध्ये कॉर्पोरेट अप्रोच येणं हे खूप महत्वाचं आहे. कारण प्रायव्हेट जे इन्स्टिट्यूट असतात त्यांना पैशांचं लिमिटेशन असतं किंवा ह्युमन जे लेबर वर्कचे असतं त्याचं लिमिटेशन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर किती डेव्हलप करता येईल याचं असतं. कारण तुम्हाला दुधामध्ये क्वालिटी मेंटेन करायची असेल तर एंड टू एंड सप्लाय चेन तुम्हाला मॅनेज करावे लागते. त्यामुळं मला असं वाटतं की कोऑपरेटिव्हमध्ये कॉर्पोरेट अप्रोच जर आणला तर मला वाटतं प्रायव्हेट संघाला कुठं जागाच मिळणार नाही. मिल्क इंडस्ट्रीमध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टरचा वाटा किती आहे आणि प्रायव्हेट सेक्टरचा वाटा किती आहे. मला वाटतं की साधारणपणे 45% आपला हा कोऑपरेटिव्हचा आहे आणि 55% हे म्हणजे अजूनही दूध उत्पादन क्षेत्रामध्ये 55% खाजगी संस्था आहे आणि ते आता 60% आणि कोऑपरेटिव्ह कमी येणार. कारण ज्या पद्धतीने तुम्ही म्हणला त्याच्यामध्ये राजकारण असू शकतं किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण नॉलेजेबल किंवा अनुभवी लोक आणून ठेवतो ज्याच्यामध्ये कधी राजकारणाचा किंवा प्रशासनाचा संदर्भ नसतो. प्रायव्हेट हा फक्त प्रॉफिट मार्जिन वाढवण्यासाठी आणि चांगली क्वालिटी, चांगलं पॅकेजिंग, चांगले फॉर्मॅट्स, चांगले डिस्ट्रीब्युशन मार्जिन या सगळ्या गोष्टींचा विचार करून व्यवसाय वाढवायचा प्रयत्न करतात. कोऑपरेटिव्हमध्ये मेन आपला जो फंडामेंटल आहे की नो प्रॉफिट नो लॉस, असं कोऑपरेटिव्ह करून चालत नाही. आता प्रॉफिट ठेवले तरच तुम्ही नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी बांधू शकता, तरच तुम्ही दुसऱ्या देशामध्ये एक्सपोर्ट करू शकता, तरच तुम्ही चांगले एमडी चांगल्या पगाराची घेऊन तुम्ही येऊ शकता. आता अमूल सारख्या सोदी साहेबांचा जर पगार बघितला त्याच्यासारखे वेल एज्युकेटेड अँड वेल एक्सपिरियन्स जर लोक तुम्हाला गोकुळमध्ये आणावे लागले किंवा कुठल्याही नंदिनीमध्ये आणावे लागलेत तर तुम्हाला चांगले पगार आणि चांगले पगार द्यायचे असतील तर तुम्हाला चांगले प्रॉफिट हे कोऑपरेटिव्ह पर्यंत प्रोफेशनल ॲटिट्यूड ठेवूनच केलं तरच चालणार आहे. पण तुमच्याच म्हणण्यानुसार जर 45% कोऑपरेटिव्ह इंडस्ट्री 60% सॉरी कमी येणार असेल, म्हणजे खाजगीकरण वाढणार असेल तर हा एक मोठा कोऑपरेटिव्ह सेक्टर समोर प्रश्न आहे, आव्हान आहे. डेफिनेटली. आणि त्याच्यामध्ये आता मिल्क प्रोक्युरमेंट खूप सर डिफिकल्ट रोड जाणार आहे आणि कोऑपरेटिव्ह जर राहिलं नाही तर तुम्ही ज्या म्हणताय त्याप्रमाणे ती ग्राहकाला प्राइस वाढवून घ्यावी लागेल. कारण आता कोऑपरेटिव्ह कसं करतं, जर तुम्ही डिसेंट्रलाइज महाराष्ट्रामधली सिच्युएशन आहे, तालुका संघ, नरके साहेब नेहमी सांगतात तालुका संघ केल्यामुळं आपल्याला खूप इश्यू आलेत. पवार साहेबांचं त्यामध्ये डिस्कशन झालेलं आहे. पण तुम्ही बघितलं कर्नाटकामध्ये नंदिनी सारखे ब्रँड जे एक सिंगल ब्रँड आहेत, गुजरातमध्ये अमूल आहे, त्याच्यामुळे कसं होतं ज्या इफिशियन्सी एकत्र बिझनेस आल्यामुळे आहेत त्याच्यामुळे तो जो इन्क्रीज्ड जो तुमचा एक्सपेन्सेस असतो, जर 2 रुपये म्हणायचे आपण एक्स्ट्रा द्यायचे किंवा तुम्हाला हमी भाव द्यायचा असेल, वाढवून द्यायचा असेल तर तुमच्या ऑपरेशन मधून तो कॉम्पेन्सेट होतो. त्यामुळे तो ग्राहकाला पास ऑन करायची कधी कधी गरज लागत नाही, कारण तुमचं स्केल मोठा असेल तर तुमचा फिक्स्ड कॉस्ट कमी होत जातो, कारण तुमचं प्रोडक्शन वाढत जातं एका सर्टन लेवलपर्यंत. पण हे जर केलं नाही तर डेफिनेटली प्रायव्हेट सेक्टर तुम्हाला रिपअप करायला कधी मागे पुढे बघणार नाही, कारण त्यांचं मार्जिन वाढवून हा एकमेव आहे. फक्त कोऑपरेटिव्हचा जो असतो तो सगळ्यांना उत्पादकांना त्याचा फायदा मिळतो आणि ग्राहकाला देखील चांगल्या क्वालिटीचं मिनिमम किमतीमध्ये दूध मिळावं हा अप्रोच आहे. त्याच्यामुळे दोघांच्या प्रिन्सिपलमध्ये खूप मोठा फरक आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे, दूध उत्पादक शेतकऱ्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत, तुम्ही त्याला काय सांगाल. आता सर दूध उत्पादक म्हणल्याप्रमाणे आता फक्त मला 2 म्हशी आहेत. आपला प्रेक्षक जे आहेत ते सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी आहे. हो. आजचा एपिसोड हा एक प्रकारे तसा ग्रामीण भागासाठी असं आपल्याला म्हणता येईल. अर्थात त्यात तुम्ही जसं म्हटलं की जर आपल्याला मिल्क इंडस्ट्रीचं एकूण पोटेन्शियल लक्षात घेतलं तर स्कोप खूप आहे. सो त्या दृष्टीनं जर आपण प्रॉपर मॅनेजमेंट केली, त्याच्यामध्ये जर आपला व्यावसायिक दृष्टिकोन असेल आणि तो असणं काही चूक नाही आहे, तर या व्यवसायामध्ये खूप संधी आहे. जसं आत्ता चेतन नरके साहेबांनी सांगितलं की गोठा प्रोजेक्टकडं सुशिक्षित तरुण वळतायत, ही चांगली गोष्ट आहे. जर आपल्या सामान्य शेतकऱ्यानं सुद्धा, दूध उत्पादक शेतकऱ्यानं सुद्धा
जर त्याच्याबद्दलचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं तर नक्कीच हा व्यवसाय अधिक डेव्हलप होऊ शकतो. त्या दृष्टीने मला आता तुम्हाला विचारलं की आपला जो कॉमन साध्यातला साधा ज्याच्याकडे 2 गाई 4 म्हशी आहेत अशा शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे हा पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीने हा आपण व्यवसाय बघितला पाहिजे. हे तो केवळ Commercially साईड बघितला. बिझनेस आहे, Side जाता करायचं असं नाही. असं नाहीये. तुम्हाला 2-3 गायी करून चालू. आपण जसं गटशेती मी म्हणलो तसं गट पशुसंवर्धन, गावामध्ये 4 लोक आहेत, प्रत्येकाच्या गायी म्हशी आहेत, एकत्र करून तुम्ही ठरवावं लागेल बरोबर की कसा बिझनेस करता येईल. 4 लोक असेल किंवा संस्थेनं करून करावा लागेल. तो आपल्याला गट पशुसंवर्धनाचा विचार करायला. त्यामुळे तुमच्या फिक्स कॉस्ट कमी होतील, व्हॅरिएबल कॉस्ट तुमचे जसे वाढत जातील त्याप्रमाणे असतील. ते एक महत्वाचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट त्यांचं आरोग्य, त्यांचं खाद्य, त्यांचं वासरू संवर्धन योजना, IUF असेल किंवा IVF असेल किंवा सरोगसी असेल, या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. कारण पर ॲनिमल तुमचं प्रोडक्टिव्हिटी जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये बिझनेसमध्ये फायदा होऊ शकत नाही. थोडक्यात कमर्शियल अप्रोच, सेकंडली वर्किंग टुगेदर ॲज अ कोऑपरेटिव्ह ऑर गट पशुसंवर्धन, आणि तिसरं मेनली म्हणजे ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की तुम्हाला ज्यावेळी हा बिझनेस तुम्ही करत असता त्यावेळी तुम्हाला तुमचे प्रोजेक्शन्स किंवा तुमचे ताळेबंद क्लिअर पाहिजे. म्हणजे आमचे एक कळंब्यामध्ये आमचे डॉक्टर सावंत म्हणून आणि अण्णा म्हणून आहेत, जे महालक्ष्मी पेढीचे मोठे हे आहेत, त्यांनी सुरू केली होती. ते मला सांगतात ताळेबंद म्हणजे काय, जे तुमच्याकडे आहे आणि ते कुठं ठेवलं हे माहीत पाहिजे. हे तुम्ही जो फायनान्शियल व्ह्यू आहे तो त्या ह्याच्यामध्ये तुम्ही आणणं महत्वाचं आहे. कारण तुम्हाला कळालंच नाही की तुमचा खर्च कुठं होतोय, वैरण कितीच येते, तुमचा लेबर कॉस्ट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, थोडक्यात MSP म्हणलं तरी चालेल, ते जर तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला नफा तोटा कळणार नाही. त्यामुळे तो फायनान्शियल दृष्टीने बघितलं पाहिजे. हा दूध उत्पादकांसाठी सांगेन. आणि दूध संस्थांसाठी पहिलं म्हणजे सर आधुनिकीकरण. तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मगाशी बोलला, कारण आता कुठलीही कॉम्पिटिशन लोकल राहिलेली नाही, ती ग्लोबलच आहे. तुम्हाला विचार करताना तुमचा प्रोडक्ट त्याच स्टँडर्डचा, त्याच क्वालिटीचा, त्याच हायजीनचा असला पाहिजे. क्वालिटी आणि हायजीन हे मिल्क रिव्होल्युशन, सेकंड मिल्क रिव्होल्युशनसाठी ही फंडामेंटल बेस आहे, ज्याची अतोनात गरज आज नव्हती, काल होती. त्यामुळे आज ही आपल्याला केलीच पाहिजे. त्यामुळे आधुनिकीकरण, त्याच्यानंतर हायजीन, क्वालिटी, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सेंट्रलायझेशन. तुम्ही असंही म्हणू शकता की नंदिनी सारखे प्रोडक्ट आणि अमूल सारखे जे संस्था त्या मोठ्या का झाल्या, कारण ते सेंट्रलाइज्ड आहे. म्हणजे या व्यवसायामध्ये विकेंद्रीकरण उपयोगाचं नाहीये, ते सेंट्रलायझेशन झालं पाहिजे. आणि तसं झालं तरच तुम्हाला हायजीन एंड टू एंड पूर्ण प्रोडक्ट्स मेंटेन करता येईल. आणि त्या मुद्दतीनं तुम्ही म्हणता की ग्राहकाला जो फटका बसू शकतो की बाबा प्रायव्हेटवाले लगेच वाढवून टाकणार, कारण त्यांचं प्रॉक्युमेंट. आणि महत्वाचं लक्ष घ्या, ज्यावेळी तुम्ही सेंट्रलायझेशन करता त्यावेळी तुमचं स्वतःचं कोल्ड स्टोरेज असतं, तुम्हाला स्वतःचे इन्फ्रास्ट्रक्चर असतं प्रॉक्युमेंटसाठी, तुमचं स्वतःचं मार्केटिंग स्ट्रक्चर असतं, तुमचे स्वतःचे ट्रान्सपोर्टेशन्स असतात. जर दूध जास्त झालं तर तुमच्याकडे सरप्लस कॅश असल्यामुळं तो तुम्ही स्टोअर करू शकता. पण प्रायव्हेटवाल्यांच्याकडे ती पॉसिबिलिटी नसते. त्यांच्याकडे लिमिटेड पैसा असतो, लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर असतं, स्वतःचे कोल्ड स्टोरेजेस कधी नसतात. त्यामुळे जर ते लूज मिल्क विकत असतील तर ते प्रॉफिट कमवतील. पण लूज मिल्क जास्त झालं तर त्यांच्याकडे भुकटी करून ठेवायला, ती इन्व्हेंटरी ठेवणं, त्या शेतकऱ्याचे पैसे देणे आणि 3-6 महिने रिटर्न ऑफ कॅपिटल जर बघितलं ते थांबणं शक्यच नाही आहे त्यांना. त्याच्यामुळं क्वालिटी हॅम्पर होते. जे 3 तासाच्या मध्ये दूध यायला ते 12 तास कधी कधी कुठल्या संघात राहतं ते आपल्याला माहित पण नसतं. त्याला दुय्यम प्रत म्हणतात, काय काय ठिकाणी तेही बघत नाही, तसंच विकून टाकायचं आणि त्याच MRP ला विकायचं. त्यामुळे तशी लूट राहते. त्यामुळे सेंट्रलाइज जोपर्यंत होत नाही तुमचा एंड टू एंड क्वालिटी कंट्रोल राहणं अशक्य आहे. आणि ती प्रोफेशनलिझम मिल्क डेअरीमध्ये आणणं, याच्याशिवाय दूध संस्थांना कुठलाही पर्याय नाही. तो कॉर्पोरेट असू दे का कोऑपरेटिव्ह असेल, क्वालिटी, प्राइस आणि हायजीन, 0 टच मिल्क कलेक्शन आणि चांगलं आरोग्य असलेल्या आपल्या दूध दुभत्या गायी, याला कुठंही आता पर्याय नाही. इम्युनिटी सगळ्यात लोकांना महत्वाची आहे. लोक 4 पैसे, तुम्ही A2 मिल्कचं बघितलं, लोक 80 रुपये लिटर देतील, 82 रुपये लिटर देतील. का देतात? कारण लोकांना आता लक्षात आलं की आजारी पडून दवाखान्यात बिलं भरण्यापेक्षा मी चांगल्या तब्येतीत राहतो आणि माझं आयुष्य मला चांगलं जगायचं आहे. कोरोनानं चांगल्या वाईट बऱ्याच गोष्टी झाल्यात, पण 4 गोष्टी चांगल्याही शिकून गेल्यात. आपल्याला ओव्हरऑल लाईफची व्हॅल्यू कळली, आपल्या जवळच्या लोकांच्या जीविताची व्हॅल्यू कळली आहे. त्यामुळे लोक एक्सरसाइज करणं हा आता न्यूट्रिशनचा ट्रेंड आहे. तुमचं इम्युनिटी वाढवणं, तुमची तब्येत चांगली ठेवणं, चांगलं खाणं, या गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या बघितलं तर दूध संस्थांनी जे लेटेस्ट मार्केटमध्ये ट्रेंड आहेत, जो नॅचरल गोष्टी खाणं, चांगली तब्येत ठेवणं, ह्याच्यावर पिकअप करून त्याप्रमाणे तुमचे प्रोडक्ट्स, दूध इंडस्ट्रीला भरपूर स्कोप आहे. 100% सर.
मी काही या विषयातला तज्ज्ञ नाही. माझ्या डोक्यात जे काही एक कुतूहल म्हणून निर्माण झालेले प्रश्न होते ते मी विचारले. पण एक गोष्ट आहे की जर तुम्ही प्रोफेशनल ॲटिट्यूड ठेवला तर कमर्शियली सक्सेस होऊ शकता, हे चेतन नरके यांचं म्हणणं आहे. आता पूर्वीचे दिवस गेले. जाता जाता करायचा धंदा म्हणून 4 म्हसरं घेतलीत असं न करता आपल्याला हा व्यवसाय म्हणून करायचा आहे. त्या व्यवसायामधलं आधुनिकीकरण, त्या व्यवसायामध्ये असलेली स्पर्धा समजून घेऊन मला जगाच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध करायचं आहे असं समजून काम केलं तरच होणार आहे. आज या निमित्तानं चेतन नरके आमच्या स्टुडिओमध्ये आले. खूप प्रश्न आहेत, पण मी आज म्हटलं असं की एका वेगळ्या सेक्टरला मुद्दाम हात घातला. म्हटलं बघूया तरी नेमकं काय आहे. खरोखर जर दुधाला FRP मिळणार असेल तर ती स्वागतार्ह आहे, पण ती FRP देत असताना त्याच्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या अडीअडचणी येऊ शकतात हे समजून घ्यायचं होतं. आणि चेतन नरके यांनी एकूणच भारतातील, महाराष्ट्रातील आणि कोल्हापुरातील मिल्क इंडस्ट्री, त्याला असलेली आव्हानं, त्याला असलेले स्कोप याच्याबद्दलची सविस्तर माहिती दिली. चेतन नरके यांचा अभ्यास बघितल्यानंतर मला असं वाटतं की त्यांच्यासारखी एक 10 तरुण जर कोल्हापुरात तयार झाले तर कोल्हापूरसाठी स्काय इज द लिमिट असेल. सो तुम्ही ज्या डेडिकेशननं, ज्या तळमळीनं, ज्या अभ्यासानं बोलत असता ते खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात याबद्दल मी मनापासून पुन्हा एकदा आपले आभार मानतो. आभारी आहे सर. थँक्यू. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.